ठाकरेंच्या शिवसेनेचे कोल्हापूरचे माजी जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांच्याकडून आमदार राजेश क्षीरसागर यांचा एक व्हिडिओ करण्यात आला। ट्विट। आमदार क्षीरसागर कंत्राटदारासोबत टक्केवारी संदर्भात चर्चा करत असल्याचा इंगवले यांचा दावा। आम्हाला वरही पैसे द्यावे लागतात। व्हिडिओमधले राजेश क्षीरसागर यांचं वाक्य TV9 मराठी या व्हिडिओची मात्र पुष्टी करत नाही। उल्हासनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला दुसरा मोठा धक्का। जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरल्यानं शिवसेना नगरसेविका पूजा भोयर यांचं नगरसेवकपद करण्यात आलं रद्द। राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ। भंडाऱ्याच्या तुमसर नगराध्यक्षांना मुंबई उच्च न्यायालयाचा दणका। तुमसर नगर परिषदेच्या 2 स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्या रद्द। 3 आठवड्यांमध्ये नव्यानं प्रक्रिया राबवण्याचे निर्देश। ठाकरेंच्या शिवसेनेकडून नांदेडमध्ये गाढवाला फुटीर खासदारांचे फोटो लावले आणि आंदोलन करण्यात आलं। शिवसैनिकांनी बंडखोर खासदारांविरोधात घोषणाबाजी करत रोष व्यक्त केला। आंदोलनानंतर पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यातही घेतलं। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांची पोलिसांसोबत बाचाबाची। खासदार श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांच्या आगमनापूर्वी विमानतळावर घडला प्रकार। स्वागतासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बाजूला थांबवण्याच्या सूचनेवरून झाला वाद। ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 12 जागांसाठी मतदान पडलं पार। सहकार विरुद्ध परिवर्तन पॅनलमध्ये लढत। अटीतटीच्या लढतीचा उद्या निकाल लागणार। बीडमधील विलास गुले हत्येप्रकरणी खासदार बजरंग सोनवणेंचा मुलगा सौरभ सोनवणेंची 4 तास चौकशी। या चौकशीनंतर सौरभ सोनवणे पोलीस उपविभागीय कार्यालयातून बाहेर। विलास गुले हत्या प्रकरणाच्या पुराव्याच्या आधारे तपास सुरू। हत्येसाठी वापरलेलं साहित्य, चाकू सगळं काही जप्त केलंय। सौरभ सोनवणे यांचा जबाब नोंदवलाय। SITचे प्रमुख सौरभ व्यंकटराम यांची माहिती। केज मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी घेतली घुले कुटुंबियांची भेट। प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचं मुंदडा यांचं आश्वासन। नीट पाठोपाठ उद्या होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याची माहिती। पेपर फुटल्यानं उद्या होणारी TET परीक्षा रद्द। ठाण्यामध्ये TET परीक्षेचा पेपर फुटल्याची माहिती। TET पेपर फुटी प्रकरणी दोषींना ताब्यात घेण्यात आलंय। गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती। TET परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेण्यात येईल। पंकज भोयर यांचीही माहिती। TETच्या पेपरफुटीवरून अंबादास दानवे आक्रमक। TET पेपरफुटी प्रकरणात सरकारचा सहभाग असेल, अंबादास दानवेंचा गंभीर आरोप। सभागृहात उद्या मुद्दा मांडणार अंबादास दानवे यांची माहिती। उद्या होणाऱ्या TET परीक्षेचा पेपर फुटला, त्यामुळे पेपर थेट रद्द करण्यात आला। पेपर फुटला त्यामुळे लाखो शिक्षकांच्या मेहनतीवर पाणी फिरलं गेलं। शिक्षकांकडून भावना व्यक्त, तर पेपर फोडणाऱ्यांवरती कारवाई करावी अशी शिक्षकांची मागणी। TET पेपर फोडणाऱ्या रॅकेटने पुन्हा सरकारला आव्हान दिले। कुठल्याही परीक्षेच्या पेपर फुटीला सरकार आळा घालू शकत नाही। रोहित पवारांची प्रतिक्रिया। जबाबदार असलेल्यांविरुद्ध सरकारने कठोरात कठोर कारवाई करावी असं देखील रोहित पवार यांचं वक्तव्य। वारंवार होणारी पेपरफुटी थांबवण्यासाठी सरकारने लक्ष द्यावं। गेल्या दशकात महाराष्ट्रामध्ये अशा घटना वारंवार घडतायत। आदित्य ठाकरे यांची सरकारवर टीका, त्यामुळे महाराष्ट्राला बदनाम करून ठेवलंय। आदित्य ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल। गडचिरोली जिल्हा परिषदेअंतर्गत 1100 शिक्षकांची पदं रिक्त। येत्या 2 दिवसांमध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद शाळा सुरू होणार। शिक्षकांची पूर्तता करण्यासाठी भरती प्रक्रिया होणार। देशी दारूची विक्री करणारा ढाबा गावकरी आणि महिलांनी तोडफोड करत पेटवला। लातूर जिल्ह्यातल्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शिवपूरमधील घटना। अनेकांचे संसार दारूमुळे उद्ध्वस्त झाले, त्यामुळे गावकरी चिडले। भिवंडी या ठिकाणच्या मराडेपाडा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा। ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते शिवरायांच्या पूर्णाकृती मूर्तीवरती अभिषेक। यावेळेस मंदिर परिसरामध्ये आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई। आदिशक्ती मुक्ताईची पालखी विदर्भात दाखल। मलकापूर शहरामध्ये भजन कीर्तन, टाळ मृदुंगाचा गजर। आदिशक्ती मुक्ताईचा हा 318वा उत्सव सोहळा। अकोल्याच्या पातूर या ठिकाणच्या घाटातून संत गजानन महाराजांची पालखी मार्गक्रमण करतानाच मनमोहक दृश्य समोर आलं। हिरव्यागार डोंगररांगा, घाटातील रस्ता आणि गणगणगणात बोतेच्या जयघोषात वारकरी मार्गस्थ झाले। सलगच्या सुट्ट्यांमुळे शिर्डीमध्ये भाविकांची मोठी गर्दी। हजारो भाविकांनी शिर्डीकडे धाव घेतली। भाविकांचा ओघ वाढू लागला। साई नामाच्या जयघोषानं संपूर्ण शिर्डी दुमदुमली। सांगलीमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक समजल्या जाणाऱ्या कडेगावच्या मोहरम मोठ्या उत्साहात संपन्न। गगनचुंबी ताबूत भेटीचा सोहळा उत्साहात पार पडला। हा सोहळा बघण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थिती लावली। वर्ध्यातून वर्धा शिर्डी आणि वर्धा शेगाव बस सेवेचा शुभारंभ। साई भक्त आणि गजानन महाराज भक्तांसाठी आनंदाची बातमी। पालकमंत्री पंकज भोयर यांच्या पुढाकारातून ही बस सेवा आता सुरू करण्यात आली।
सिंधुदुर्ग या ठिकाणच्या देवगड एसटी आगारामध्ये 5 नव्या जिजाऊ बसेसचं उद्घाटन झालं। पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते फीत कापून बसेसचं लोकार्पण करण्यात आलं। लासलगाव विंचूर रस्त्याच्या चौपदरी आणि काँक्रिटीकरणाचं काम सुरू। चौपदरीकरणाच्या कामात पाणीपुरवठा पाईपलाईन फुटली। लासलगावचा 2 दिवसांपासून पाणीपुरवठा बंदच। इंदापूरच्या प्राथमिक शिक्षण संस्थेच्या वार्षिक सभेमध्ये राडा झाला। पतसंस्थेच्या 103व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये राडा झाला। अहवालातील कथित त्रुटींवरून संचालकांमध्ये शाब्दिक चकमक झाली। सत्ताधारी गटातील 5 संचालक व्यासपीठावर बसले नाही। संचालक व्यासपीठावर न बसल्यानं अंतर्गत दुफळी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली। सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील पाचेगाव या ठिकाणी नलवडे कुटुंबाचं घर पेटवलं। प्रेमविवाह केल्यानं मुलीच्या कुटुंबियांनी मुलाचं घर पेटवलं। पोलिसांकडून घटनेची चौकशी सुरू। कोल्हापूरच्या हातकणंगले या ठिकाणच्या चंदूर रोडवरती गाडी बाजूला घेण्याच्या किरकोळ कारणावरून 2 गटांमध्ये वाद झाला। लाठ्याकाठ्यांनी मारहाण झाली। 8 जण जखमी आहेत। परिसरामध्ये तणावाचं वातावरण। कल्याणपूर्वमध्ये एटीएम मध्ये हात चलाकीनं चोरी झाली आहे। आरोपीकडून 6,20,000 रुपयांची लोकर लंपास करण्यात आलेली आहे। कोळशेवाडी पोलिसांकडून अज्ञात आरोपी विरोधात आता गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। वाशिम पोलिसांकडून आंतरजिल्हा दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। 2 सराई चोरांना अटक। चोरांकडून 7 लाख रुपये किमतीच्या 10 दुचाकी जप्त करण्यात आल्या। बुलढाण्याच्या खेरडा गावामध्ये महावितरणच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी गेलाय। पेरणी करत असताना विजेच्या तारेचा स्पर्श झाला, त्यामुळे तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला। मृतक तरुणाचे आर्मी जवान होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं। मेड इन पाकिस्तान, मेड इन इंडोनेशिया असलेली बनावट सौंदर्य प्रसाधनं जप्त। परभणी या ठिकाणच्या बसस्थानक परिसरामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाची ही कारवाई। या कारवाईमध्ये 27,085 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला। तर दुकान चालकाविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला। अंधेरी बोरीवली लोकलमधील हत्येनंतर उपनगरीय रेल्वे मार्गावर सुरक्षेत वाढ। कल्याण स्थानकामध्ये रेल्वे पोलिसांचा विशेष बंदोबस्त तैनात। संशयित प्रवाशांची झडती आणि गस्त देखील सुरू। पालघरच्या माकुणसार या पतसंस्थेतील कथित 70 लाखांच्या गैरव्यवहाराविरोधात ठेवीदारांकडून उपोषण। चर्चेनंतर एका ठेवीदाराला 4,41,000 रुपयांचा धनादेश देण्यात आला, त्यामुळे उपोषण मागे घेतलं गेलं। गैरव्यवहाराची चौकशी देखील सुरू। भंडाऱ्यामध्ये नाल्यात फेकलेला औषधांचा साठा एफडीए कडून तात्काळ जप्त। रासायनिक औषध साठा पुढील विल्हेवाटीसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सुपूर्द। तर बॅच नंबरच्या आधारे औषधांचा स्रोत आणि पुरवठा साखळीचा तपास देखील केला जाईल। येवला तालुक्यातील पाटोदा ठाणगाव रस्त्यावरती वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने दोघांना चिरडलं। एकाची प्रकृती चिंताजनक आहे। अपघात झाल्यानंतर डंपर चालक घटनास्थळावरून फरार झाले। परप्रांतीय मौलानांना महाराष्ट्रातून बाहेर काढण्याची मागणी। सोलापूर या ठिकाणच्या मुस्लिम समाजासाठी कार्यरत असणाऱ्या एकता बहुउद्देशीय संस्थेची मागणी। परप्रांतीय मौलाना महाराष्ट्रामध्ये येऊन लहान मुलामुलींचं लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप। बीडमध्ये दादासाहेब खिंडकरवरती एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली। दादासाहेब खिंडकर हा धनंजय देशमुख यांचा साडू। खिंडकर काही दिवसांपूर्वीच मारहाण प्रकरणात बाहेर आला। कैद्यांसोबत बोलतानाची रेकॉर्डिंग व्हायरल झाली, त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली। जळगावच्या सराफ बाजारामध्ये सलग दुसऱ्या दिवशी सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली आहे। सोनं 2,200 रुपयांनी तर चांदी 2,000 रुपयांनी महागली आहे। जीएसटीसह सोन्याचा दर 1,47,000 आणि चांदीचा दर 2,33,000 रुपयांवरती आता पोहोचलाय। नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्रे ॲक्शन मोडवरती। दुचाकीवरून फिरून खोदलेले रस्ते ड्रेनेज व्यवस्थेची पाहणी। ड्रेनेज चोकअप झाल्यास अधिकाऱ्यांवरती होणार कारवाई। खोदलेले रस्ते 24 तासांमध्ये पूर्ववत करण्याचे देखील देण्यात आले आदेश। राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन भोर शाखेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध। नवनिर्वाचित कार्यकारिणीमध्ये नवनाथ जोळ यांची अध्यक्षपदी तर परमेश्वर खटके यांची उपाध्यक्षपदी निवड देखील करण्यात आली। नंदुरबार आणि शहादा तहसील कार्यालयांचं विभाजन होणार। स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालयाला मंजुरी। वाढत्या लोकसंख्येच्या विस्तारामुळे कामाचा ताण लक्षात घेता शासनाचा हा निर्णय। लातूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला गैरहजर राहिलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई। अनुपस्थितीची दखल घेत पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून कारवाईच्या सूचना। मोहरमच्या सार्वजनिक सुट्टीचा फायदा घेत अनेक अधिकारी बैठकीला गैरहजर राहिले। नंदुरबारच्या वापूर तालुक्यातील डोकारे साखर कारखाना सुरू करण्यासाठी आदिवासी टायगर सेनेचा देखील एल्गार। सुरत नागपूर राष्ट्रीय महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। सोलापूरच्या माढ्यामध्ये प्रसूतीनंतर महिलेला स्वच्छता करायला लावल्याप्रकरणी प्रशासनाची कारवाई। माढा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकासह 9 कर्मचाऱ्यांचं अखेर निलंबन करण्यात आलं। गोंदिया जिल्ह्यामध्ये अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। शेतकऱ्यांना पावसामुळे दिलासा। पेरणी केलेल्या धान पिकाच्या नर्सरीला पावसामुळे मात्र फायदा होणार असल्याची माहिती। हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस सुरू। जोरदार पावसामुळे वातावरणामध्ये गारवा। शेतीच्या कामांना येणार वेग। परभणी शहरासह जिल्ह्यातील अनेक भागामध्ये रिमझिम पावसाला सुरुवात। पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला। नांदेड जिल्ह्यामध्ये पुरेशा पावसाअभावी शेतकरी स्प्रिंकलरच्या सहाय्याने हळदीचं पीक वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत। पावसाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या शेतकऱ्यांची धडपड अद्यापही सुरू आहे।
बुलढाण्याच्या सावरगाव परिसरामध्ये ढगफुटी सदृश पावसाचा तडाखा. पावसामुळे शेकडो हेक्टर शेती जलमय. कपाशी, सोयाबीनसह इतर पिकं वाहून गेली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान. शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकटही ओढावलं. नाशिकच्या येवल्यातील आडगाव चोथवा या भागामध्ये आता पावसामुळे एका घराची भिंतच कोसळली. घटनेमध्ये एक वृद्ध महिला जखमी महिलेवर उपजिल्हा रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू. जळगाव जिल्ह्यातील 5 प्रकल्पांमधील 60% पाणीसाठा वाढला. रावेर तालुक्यातील मंगळूर धरण पहिल्याच पावसामध्ये तुडुंब भरलं. पहिल्याच पावसामध्ये सिंधुदुर्ग या ठिकाणच्या देवगडमधील धावनगोड धबधबा प्रवाहित. 20 ते 25 फूट उंचावरून कोसळणाऱ्या या धबधब्याच्या खाली पर्यटक आनंद साजरा करतायत. सर्वात सुरक्षित म्हणून या धबधब्याकडे बघितलं जातं. पुण्याच्या भोरमध्ये कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना एल निनो आणि खरीप नियोजनाबाबत मार्गदर्शन. पाऊस लांबला त्यामुळे पेरणीची घाई न करण्याचं आवाहन. तर भात लागवड, रोपवाटिका आणि SRT नियोजनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. भंडारा जिल्ह्यामध्ये जून संपत आला तरी समाधानकारक पाऊस नाही. त्यामुळे बळीराजा आता चिंतेत. दिघोरी मोठीमधील सिद्धदाता हनुमान मंदिरामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पावसासाठी विशेष महार. जळगावमधील भुसावळ शहरावरती जलसंकट. बंधारा कोरडाठाक झालाय. पाणीपुरवठा यंत्रणा विस्कळीत. नागरिकांना आता 10 ऐवजी 13 दिवसांनी पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती. धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाअभावी पाणी टंचाई कायम. टँकर आणि विहिरींच्या अधिग्रहणाला मुदतवाढ मिळण्याची देखील शक्यता. बुलढाणा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 40,000 हेक्टरवर पेरणी. जिल्ह्यामध्ये पेरणीचा वेग वाढला. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यामध्ये 5.31% पावसाची तूट. तरीही अनेक ठिकाणी पेरणीला झाली सुरुवात. लातूर जिल्ह्यातल्या उदगीर भागामध्ये पाऊस झाला. त्यानंतर पेरणीला सुरुवात. शेतकऱ्यांची पेरणीसाठी घाई आणि गडबड. जमिनीमध्ये पुरेसा ओलावा झाल्यानं सोयाबीन, तूर, उडीद, मूग लागवड. भंडारा जिल्ह्यामध्ये पावसानं पाठ फिरवली. पेरण्या रखडल्या. 75 ते 100 मिलीमीटर पाऊस होईपर्यंत वाट पाहण्याचं कृषी विभागाचं आवाहन. मोठे प्रकल्प आटले त्यामुळे पाण्याचा तुटवडा देखील निर्माण झाला. जालना जिल्ह्यातील विविध भागात मागील 2 दिवसांमध्ये पावसाची हजेरी. समाधानकारक पाऊस झाल्यानं बदनापूर तालुक्यामध्ये कपाशी लागवडीला आता वेग आला. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यामध्ये वाडेगाव या परिसरामध्ये पहिल्या पावसानंतर पिवळ्या बेडकांचं दर्शन. मुक्त संचार करणाऱ्या बेडकांनी येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्षही वेधलं. ई पीक पाहणी तहसील स्तरावरती नियुक्त सहाय्यकांमार्फत करण्याचा महत्त्वाचा निर्णय. सातबारा उतारावरती आता पिकांची नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ थांबली. येत्या 15 जुलैपासून राज्यभरात ही नवीन पीक पाहणी मोहीम देखील सुरू होणार. नंदुरबार जिल्ह्यातील 30,000 पैकी 5,000 शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसाठी हे शेतकरी सर्व पात्र. उर्वरित शेतकऱ्यांना पडताळणीनंतरच लाभ मिळणार असल्याची माहिती. नंदुरबार या ठिकाणी कांद्याची आवक घटली. दरात मोठी वाढ. तर बाजारामध्ये कांद्याचा दर 22 रुपयांवर गेला. कांद्याचे दर आणखी वाढण्याची देखील शक्यता. नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना दिलासा. लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी 2,101 रुपये प्रति क्विंटलचा दर. 7 महिन्यानंतर कांद्याने 2,000चा टप्पा ओलांडला. तर शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला. त्यामुळे बाजारामध्ये आता तुटवडा निर्माण झाला. सांगलीच्या शिपूर या ठिकाणी आता जनसुराज्य शक्ती केसरी बैलगाडा शर्यत उत्साहात संपन्न झाली. तर 112 स्पर्धकांमधून सुलतान आणि RX बैजा या बैलजोडीनं प्रथम क्रमांक पटकावला. 2 लाख रुपयांचं बक्षीसही जिंकलं. राज्य सरकारकडून 115 पोलीस उपअधीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी. फेरबदलामध्ये गोंदिया जिल्ह्यातील रोहिणी बानकर, याशिवाय साहिल झरकर, प्रमोद मडामे आणि विवेक पाटील या 4 DYSP यांचा समावेश. पत्रकारांना धमकी आणि शिबिगाळ केल्याचा आरोप करत खासदार संजय दिना पाटलावर गुन्हा दाखल करा. माजलगाव पत्रकार संघाची मागणी. माजलगाव पोलिसांना मागणीचं निवेदन देखील देण्यात आलं. चंद्रपूरच्या इरई धरणावरती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे विशेष प्रशिक्षण शिबिराचं आयोजन. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या उपस्थितीमध्ये आपत्ती प्रतिसाद, याशिवाय बचावकार्य आणि पूरपूर्व तयारी संदर्भात प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आलं. पनवेलमध्ये GBS अर्थातच गिलेन बॅरी सिंड्रोम रोगांचे 2 रुग्ण आढळले. एकाची सुटका. 1 जण अद्यापही ऑक्सिजनवर. पिण्याच्या पाण्यातून रोगाची लागण होण्याची शक्यता जास्त. पनवेल पालिका अलर्ट.